गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहोत गणपतीपुळ्याला. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की आपला गणपतीपुळ्याचा प्रवास आणि गणपतीपुळ्याचं मंदिर, त्याचबरोबर आपण जाणार आहोत बीचवरती मस्त एन्जॉय करायला. तर चला मग जाऊयात, मस्त एक्सप्लोर करूयात. सकाळी सकाळी गणपतीपुळ्याच्या जर्नीला सुरुवात केल्यामुळे थोडं नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलोय महाराजा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी. आम्ही बऱ्याचदा प्रवास करताना आधी ह्या रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करतो आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन जेवण खूप छान मिळतं. आता मस्त असा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण निघालोय आपल्या प्रवासाला पुढे. आपण आधी गावी जाणार आहोत. गावी जाऊन तिथून आपण आयता त्यांना घेणार आहोत आणि मग आपल्या पुढे गणपतीपुळ्याच्या प्रवासाला कंटिन्यू करणार आहोत. गाडीतलं पेट्रोल कमी होत आलेलं आहे असं लक्षात आलं, म्हणून पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला थांबलो. पेट्रोल भरलं आणि गाडीतली हवा चेक केली. आता निर्धास्तपणे पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. फायनली आम्ही गावी पोहोचलो. आयता त्यांना घेतलं आणि आता आमच्या पुढच्या जर्नीला सुरुवात करतोय आम्ही. आणि गाडीत बसल्या बसल्याच चिनूने आजोबांची शाळा घ्यायला सुरुवात केली. आम्ही सगळे खरं तर खूप हसतोय, कारण चिनू त्याच्या आजोबांना केस वाढवण्याचा सल्ला देतोय म्हणून. हिंदीमध्ये जिंदगी बोलतात आणि मराठीमध्ये आयुष्य, म्हणजे ते आपल्या आयुष्यासाठी खूप बेटर असतं. जसं की तुम्ही ऐकलंच असेल की ह्या दोघांचं किती महत्त्वाचं डिस्कशन चाललं आहे जीवनाविषयीचं. तोपर्यंत आम्ही ठरवलं की उंबरबन नावाच्या या हॉटेलला आपण जेवायला थांबू शकतो. इथलं ॲटमॉस्फिअर खूपच छान होतं. समोरचं वातावरण, इथं लहान मुलांना खेळण्याची सोय आहे, हे पाहून आम्ही थांबलो. या हॉटेलला खरं तर आम्ही पूर्वीसुद्धा एकदा थांबलो होतो आणि जेवण केलं होतं. म्हणूनच ठरवलं की यावेळेसही थांबून आपण इथं जेवण करू शकतो, म्हणून आम्ही इथं जेवण करण्यासाठी थांबलो. पण जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर बराच वेळ लागला जेवण येण्यासाठी, तरी आम्ही थांबलो. पण एवढ्या वेळानंतर जेवण टेबलवरती आलं म्हणून आम्ही पटपट जेवायला सुरुवात केली आणि ताटात पाहिलं तर होतं झुरळाचं पिल्लू. ओके फ्रेंड्स, तर आम्ही इथं हुंबररान हॉटेलला जेवायला थांबलो होतो आणि मी जसं की तुम्हाला दाखवलं इथं बॅकला, हे आहे हुंबररान हॉटेल. इथं आम्ही थांबलो होतो जेवायला आत्ता, जिथं आम्ही दाल तडका आणि जिरा राईस मागवला. आणि लिटरली त्या दाल तडका जिरा राईसला मिक्स करून खात असताना त्याच्यामध्ये झुरळाचं पिल्लू सापडलं आम्हाला. आणि आम्ही त्या माणसाला बोलवलं ते सांगण्यासाठी की झुरळाचं पिल्लू आहे जेवणामध्ये, तर तो ते मान्य करायला तयार नाही. फायनली त्यानं हे तरी मान्य केलं की ते कशाचं तरी पिल्लू आहे म्हणून. ठीक आहे, आणि त्यानं पैसे पण नाही घेतले जेवणाचे आमच्याकडून, ती गोष्ट वेगळी. पण हे किती भयंकर आहे, म्हणजे आम्ही ह्याच्या आधी एखादं पिल्लू खाल्लं पण असेल काय माहिती आम्हाला, किंवा एखादं त्यात काय असेल तर माहीत नाही. सो हा एक खूप बॅड एक्सपिरियन्स होता या हॉटेलमध्ये, हुंबरबनमध्ये. सो प्लीज जेव्हा तुम्ही इथं याल आणि तुम्हाला इथं जेवायचं असेल, थोडं चेक करून आणि थोडं काळजीपूर्वक घ्याल तुम्ही इथलं जेवण. अशा खूप वाईट जेवणाच्या एक्सपिरियन्स नंतर आम्ही आमच्या योगायोग होमस्टेला पोहोचलो आहे. आणि आम्हाला इकडं गणपतीपुळ्याला पोहोचायला खरं तर रात्र झाली. आम्ही फायनली आता इथं चेक इनची प्रोसेस वगैरे करतो आहे आणि त्यानंतर हे आम्हाला आमची रूम कुठे आहे ते सांगतील. मग आम्ही आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे ठेवू आणि नंतर विचार केला आहे की थोडं मंदिराकडं वगैरे जाऊन यायचं, कारण मंदिर या योगायोग होमस्टेपासून अगदी वॉक इन डिस्टन्सला आहे. या योगायोग होमस्टेच्या ज्या रूम्स आहेत ना, त्या खूप स्वच्छ आहेत आणि सगळा एरियासुद्धा खूप त्यांच्या स्वच्छ आहे. रूम्स खूप मोठ्याही आहेत. आम्ही 2 रूम्स बुक केल्या होत्या आणि त्यांनी त्या 2 रूम्स आम्हाला इंटरकनेक्टेड दिल्या होत्या, त्याच्यामुळे आमचा फायदा झाला. आता आम्ही पटकन फ्रेश होऊन गणपती मंदिराकडे जाणार आहोत. जर संध्याकाळची गर्दी नसेल तर आत्ताच दर्शन घेण्याचा आमचा विचार आहे. अगदी 10च मिनिटात आम्ही चालत पोहोचलो मंदिराजवळ आणि इथं गर्दी तर वाटत नाही आहे, त्याच्यामुळे आत्ताच दर्शन चांगलं होईल असं वाटतंय, म्हणून आम्ही आता आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचा विचार केला आहे. मंदिरामध्ये जास्त गर्दी नसेल ना तर दर्शन घ्यायला खूप छान वाटतं, कारण कमी गर्दी असेल तर धक्काबुक्की जास्त होत नाही आणि मंदिरात गेल्यानंतर पुजारी लोकसुद्धा जास्त घाई करत नाहीत. आम्ही मंदिरामध्ये गेलो तेव्हा सर्व मंदिर रिकामं होतं, थोडेसेच लोक होते. मग थोडेसे फुलं वगैरे विकत घेतले जास्वंदाचे आणि मग मंदिरात गेलो.
मंदिरामध्ये गर्दी नसेल तर कसं मस्त असं दर्शन होतं ना, शांत निवांत असं दर्शन होऊन जातं. आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती, म्हणून आमचं खूप छान आणि मस्त असं दर्शन झालं. थोड्याच वेळामध्ये आरती सुरू झाली आणि आरतीसाठी मंदिरामध्ये लोकांची जमा होण्यासाठी लगबग सुरू झाली. सर्व लोक आरतीसाठी जमायला लागले. मग आम्ही सुद्धा आरतीसाठी मंदिरात जमलो. गणपती बाप्पाची मस्त अशी आरती अटेंड केल्यानंतर थोडा वेळ मंदिराच्या बाहेरच बसून राहिलो. शांत निवांत असा वेळ घालवला. तिकडं खूप सगळे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. गणेश जयंतीचा उत्सव जवळ येतोय आणि त्याचसाठी मंदिराला अशी लाइटिंग वगैरे लावायची चालली आहे. मस्त सुरेख असं डेकोरेशन करायचं चाललंय. आम्ही सुद्धा मंदिराच्या बाजूला थोडा वेळ बसून राहिलो. शांत निवांत असा वेळ घालवला. फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आता भाऊ जोशी भोजनालयमध्ये जाऊन जेवण करायचं मस्तपैकी आणि मग रूमवरती जाऊन झोपायचं असा प्लॅन आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर असं छान आणि मस्त वातावरण आहे बाहेरचं. सूर्यनारायण आलेले आहेत मस्त असे. आता मस्त रेडी व्हायचं, ब्रेकफास्ट करायचा, चहा वगैरे घ्यायचा आणि मग गणपतीच्या मंदिरात परत एकदा दर्शन करण्यासाठी जायचा विचार आहे. पण आज आम्ही जेव्हा दर्शन करायला जाणार आहोत तेव्हा आज आम्ही प्रदक्षिणा घालायचं ठरवलं आहे. म्हणून आज थोडं लवकर जायचं आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे. योगायोग होमस्टेमध्ये खरं तर जेवणाची सोय नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाजूच्याच भाऊ जोशी भोजनालयमध्ये जेवण करावं लागतंय. पण ह्या होमस्टेचे जे ओनर आहेत त्यांनी आमच्यासाठी चहाची व्यवस्था मात्र केलेली आहे. आम्ही गणपतीच्या मंदिरात पोहोचून खरं तर प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आहे. आज मी शूटिंग करायचं नाही असं ठरवलं होतं, पण हे शुंडास्थान नावाचं जे ठिकाण आहे ते मी आत्ता एक्सप्लोअर करते, म्हणून ठरवलं की या व्लॉगमध्ये मी ते पण तुम्हाला थोडं शेअर करेल. आम्ही जेव्हा काल मंदिरामध्ये दर्शन करत होतो तेव्हा तिथेच असणाऱ्या एका माणसाने आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही जर पाहाल तर गणपतीची जी मूर्ती आहे मंदिरातली त्याच्या तिथे तुम्हाला सोंड दिसणार नाही. तर आम्ही त्याला विचारलं असं का, तर तो म्हणाला सोंड जी आहे ती पाठीमागे आहे, त्याचं मंदिर पाठीमागे आहे आणि ते तुम्हाला प्रदक्षिणा घालताना दिसेल. आणि म्हणून खास करून आम्ही आज जेव्हा प्रदक्षिणा घालायला आलो तेव्हा इथं आम्हाला सोंड दिसली आणि त्याला शुंडास्थान असं नाव दिलेलं आहे आणि ते पाहिलं. म्हणून मी ठरवलं की याचं थोडंसं शूटिंग करेल आणि हे थोडंसं मस्त असं एक्सप्लोअर करेल. खूप छान आणि मस्त असं हे ठिकाण आहे. मी प्रदक्षिणा घालत असताना एक गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे गणपतीच्या दर्शनासाठी मंदिरात भरपूर गर्दी आहे, परंतु प्रदक्षिणा घालण्यासाठी गर्दी नाही आहे. खूप कमी लोक प्रदक्षिणा घालतात. त्याच्यामुळे कदाचित हे शुंडास्थान हे जे ठिकाण आहे ते खूप कमी लोकांनी एक्सप्लोअर केलं असावं असं मला वाटतंय. ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. प्रदक्षिणेचा पूर्ण मार्ग स्वच्छ असा केलेला आहे, त्याच्यामुळे आपण अनवाणी प्रदक्षिणा खरं तर इकडं घालू शकतो. पण आम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला ते माहीत नव्हतं, म्हणून आम्ही खरं तर चप्पल घालूनच प्रदक्षिणा घातली. आणि आपण जेव्हा चप्पल घालून प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला समुद्राकडे बाहेर पडावं लागतं. आपण मंदिरात जाऊ शकत नाही कारण मंदिरामध्ये चप्पल अलाउड नाही आहे. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जर तुम्ही ही प्रदक्षिणा घालणार असाल तर नक्कीच तुम्ही अनवाणी ही प्रदक्षिणा घालू शकता. गणपती मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आम्ही थोडा वेळ समुद्रकिनाऱ्यावरती येऊन बसलो आणि त्यानंतर थोडंसं नारळ पाणी वगैरे घेतलं. इथं चालत असणाऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. खूप लोक इथं वॉटर ॲक्टिव्हिटीज करत होते. खरं तर चिनू मस्त असं वाळूत खेळत बसला होता आणि आम्ही या ॲक्टिव्हिटीज पाहण्यामध्ये दंग झालो होतो. बराच वेळ बीचवरती घालवल्यानंतर आम्ही भाऊ जोशी भोजनालयमध्ये जेवण करायला पोहोचलो. भाऊ जोशी भोजनालयमध्ये खरंच खूप सुंदर आणि टेस्टी असं जेवण होतं. कोकणी पद्धतीचं जेवण आम्ही तिथं जेवलो. तिथं सोलकडीसुद्धा खूप छान होती आणि मोदकही त्यांचे खूप टेस्टी होते. भाऊ जोशी भोजनालयमध्ये मस्त असं पोटभर जेवण केल्यानंतर रूमवर जाऊन झोपी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जायचं आहे जयगडला गणेश मंदिरात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्त आम्ही रेडी झालो आहोत आणि आज आम्ही निघालोय जयगडला. तिकडे जय गणेश नावाचं एक गणेश मंदिर आहे, ते आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. जयगडचं गणेश मंदिर हे गणपतीपुळ्यापासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते जयगड या किल्ल्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे. जयगडचं हे गणेश मंदिर पर्यटकांमध्ये खूप फेमस आहे. जयगड या किल्ल्याला भेट देणारे बरेच पर्यटक या गणेश मंदिराला देखील भेट देतात, म्हणून आम्ही सुद्धा आज ते मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. आम्ही जयगडच्या गणेश मंदिराला पोहोचलो आणि त्याचं दर्शन घेतलं. या गणेश मंदिराविषयीचा मी एक मिनी व्लॉग बनवला आहे, तो तुम्ही अवश्य पहा. जयगडच्या जय गणेश मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो न्यू वारे बीचवरती. आम्ही खरं तर आरेवारे बीच जवळच्या होमस्टेचं बुकिंग केलं होतं, पण तो बीच खूपच घाण निघाला, म्हणून आम्ही न्यू वारे बीचवरती आलो. आणि आल्यानंतर चिनूचं नेहमीप्रमाणे वाळूमध्ये खेळणं सुरू झालं. आमचे नातेवाईक
गणपतीपुळ्याला येणार होते म्हणून थोड्या वेळानं आम्हाला निघायचंच होतं. म्हणून थोडा वेळ बीचवरती घालवला आणि नंतर पुन्हा गणपतीपुळ्यासाठी निघालो. आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि त्या सर्वांनी गणपतीचं दर्शन घेतलं होतं. म्हणून मग आम्ही भाऊ जोशी भोजनालयमध्ये जेवण करायला पोहोचलो. भाऊ जोशी भोजनालयमध्ये जेवण खूप छान मिळतं हे आम्हीच त्यांना सुचवलं आणि ठरवलं की सगळ्यांनी मिळून इथे एकत्र जेवण करूयात. मस्त असं पोटभर जेवण करून झाल्यानंतर आम्ही सर्वजण हॉटेल रूमवरती जाऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मस्त असे रेडी झालो आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि हे आमचे जे नातेवाईक आहेत ते सर्वजण पुढे जाणार आहेत मालवणला. खरं तर आमचाही प्लॅन होता मालवणला जाण्याचा, पण आता चिनूची एक्झाममध्ये झाल्यामुळे आम्हाला गणपतीपुळ्यावरूनच माघारी यावं लागतंय. इथं मी तुम्हाला जाणीवपूर्वक एक माझा एक्सपिरियन्स सांगेन. तो म्हणजे हे जे आता तुम्हाला होमस्टे दिसत आहे त्याचं नाव आहे ओमकार साई निवास. ते होमस्टे आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं. याची कॉस्ट आहे 1500 रुपये आणि जे आम्ही योगायोग होमस्टेला राहिलो होतो त्याचीही कॉस्ट 1500 रुपये होती. पण तिथल्या ज्या रूम्स होत्या त्या खूप क्लीन आणि स्वच्छ होत्या. पण इथला जो आमचा एक्सपिरियन्स होता ओमकार साई निवास होमस्टेचा तो अत्यंत बेकार एक्सपिरियन्स होता. माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगेन की हे ओमकार साई निवास होमस्टे जे आहे ते कधीच कोणी बुक करू नये. आम्ही आता इथून निघणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्ट करायला थांबणार आहोत आणि मग त्यानंतर पुढे आमच्या प्रवासाला सुरुवात करू. हा आपल्याला सुंदर असा दिसणारा जो आहे तो आहे न्यू वारे बीच. आम्हाला दृश्य खूप छान दिसलं म्हणून आम्ही थोडा वेळ थांबायचं ठरवलं. इकडं थांबून थोडे फोटोज काढले आणि व्हिडिओज बनवले. ऑन द वे आम्हाला हे हॉटेल एकदंत खूप छान वाटलं म्हणून आम्ही तिकडं थांबलो आणि तिकडं आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला. मस्त असा ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर बाकी सर्व लोक त्यांच्या पुढच्या प्रवासाला मालवणला निघाले तर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. ओके, तर मी हा माझा गणपतीपुळेचा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.